नमस्कार. आजच्या चित्रफेतेत आपण जाणून घेऊयात छत्रपती श्री शिवरायांनी या परकीय सत्ताधीशांसाठी काय विचार व्यक्त केले होते, किंबहुना शिवरायांचा यवनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता. आज आपल्या समाजामध्ये किंबहुना शिवचरित्राचं शंभूचरित्राचं आकर्षण असलेल्या लोकांना असा खूप मोठा गैरसमज आहे की छत्रपती शिवरायांची विचारधारा ही सर्व धर्म समभावेकडे झुकली होती का, किंबहुना असं आपल्या अनेक लोकांना वाटतं की शिवरायांनी यवनांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचा विस्तार केलेला आहे का. तर आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या एकंदरीत संपूर्ण जीवनाकडेच लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला अनंत गोष्टींचं स्मरण होतं आणि अनंत कागदपत्रांवरती सुद्धा आतापर्यंतचे अनेक वक्ते बोललेले आहेत किंवा शिवचरित्राचे अभ्यासक सुद्धा बोललेले आहेत. पण आपण एक वेगळा दृष्टिकोन काय जाणून घेऊयात की त्या कालखंडामध्ये जे नेवास्याचे देवीचे पुजारी होते त्यांचं नाव आहे कविंद परमानंद गोविंद नेवासकर. त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक रचना केली, त्याला शिवभारत असं म्हणतात. त्या शिवभारतामध्येच पहिल्या अध्यायात किंबहुना काही अध्याय लिहिण्यात आलेले आहेत. त्या अध्यायांमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांची यवनांकडे बघण्याचा दृष्टिकोन लिहिलेला आहे. आणि या ग्रंथाला सर्व प्रमुख प्राधान्य का मानायचं, कारण हा ग्रंथ मुळातच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समोर लिहिण्यात आलेला आहे. त्या ग्रंथामध्ये काय काय रचना झाली आहे ही शिवाजी महाराजांनी स्वतः तपासलेली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज ज्या वेळेस अत्यंत लहान असत किंबहुना ते लहान होते त्यावेळेस त्यांची खेळ रचना सांगितलेली आहे. लाल महालामध्ये पुढच्या लाल मातीमध्ये छत्रपती शिवराय हे गड किल्ल्यांची उभारणी करत असत आणि त्या गड किल्ल्यांच्या उभारणीमध्ये पूर्ण इस्लामी सत्ताधीश आम्ही नष्ट केलेले आहेत आणि एक स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा विस्तार आम्ही केलेला आहे अशी रचना येते. अजून एक महत्वाची रचना जर आपण अभ्यासली तर ती फार महत्वाची आहे की त्याच्यामध्ये जे आपल्याला प्रत्यक्ष दिसतं की ज्या कालखंडामध्ये शहाजी राजांनी विजापूर ह्या प्रांतामध्ये विजापूरचा दरबार पाहण्याकरता छत्रपती श्री शिवाजी महाराजांना नेलं होतं, तिथे शिवरायांनी आदिलशाहला मुजरा केला नाही, शिवराय तिथे झुकले नाहीत, किंबहुना शिवरायांनी तिथे कुठल्याही इस्लामी सत्ताधीशांसमोर आपली मान खाली घातली नाही आणि त्याचं विस्तृतीकरण त्यांनी त्यांच्या आईकडे ज्यावेळेस त्यांचं अंतःकरण उघडलं, ज्यावेळेस त्यांनी त्यांचं अंतःकरण उलगडलं त्यावेळेस छत्रपती श्री शिवरायांनी आपल्या मनातील उत्कट भव्य आणि धर्मभक्तीचा भाव प्रगट केलेला आहे. त्याच पद्धतीने एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे जो की मनुष्य त्याच्याकडे कदाचित शिवचरित्र वाचताना दुर्लक्षित करतो असं वाटतं, पण ते आपण परत एकदा अभ्यासलं पाहिजे की ज्या वेळेस शिवरायांच्या नजरेत आलं की एक गोमाता मुद्दामून एक कसाई ओढत नेत आहे, तिथं शिवरायांनी त्या गोमातेचं रक्षण केलेलं आहे आणि जागेच त्या कसायाचा हात कलम केलेला आहे, हा सुद्धा इतिहास आपल्याला सांगतो. पण ह्या सगळ्या रचना करत असताना एक विशेष रचना शिवभारतामध्ये आपल्याला सापडते. ते म्हणतात खूप लहान असल्यापासून यवनांचा अपमान करणाऱ्या शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे, म्हणजे मोठे मोठे उमराव मोठे मोठे सत्ताधीश आपल्या सत्तेकरता आपल्या स्वार्थाकरता कुठल्या तरी निजामशाही इदाबशाही कुतुबशाहींसमोर जाऊन झुकत असत, त्यांच्यासमोर मुजरे घालत असत, लाचार होत असत. अशा पद्धतीमध्ये किंवा अशा कालखंडामध्ये लहान असलेले शिवाजी महाराज यांच्यावरती का बरं चिडत असतील, किंवा त्या आपल्या आईला आपल्या वडिलांना सातत्याने हे का विचारत होते, हे सिंहासन कोणाचे, हे वैभव तरी कोणाचे, काहूरमणी प्रश्नांचे. माझ्या मनात असं सातत्याने का बरं येतंय की हे सिंहासन या इस्लामी सत्ताधीशांचं नाहीये, हे वैभव यांचं नाहीये, हे वैभव कुठेतरी आपल्या भारतीय संस्कृतीचं आहे, आपल्या भारत मातेचं आहे असं विचारणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सातत्याने शिकवले पाहिजेत असं मला वाटतं. किंबहुना शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी इथे असलेल्या सगळ्या मशिदी उद्ध्वस्त केल्याचं सुद्धा वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. एक शिवचरित्राचा समकालीन दाखला द्यायचा झाला तर अफजल खान ज्यावेळेस शिवाजी महाराजांवरती चाल करून येतो त्यावेळेस एका अफजल खानासोबत त्या बडी बेगमीने एका खलबतखान्यात एक छोटी बैठक केली. ती गुप्त बैठक होती आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांना मारणंच का महत्वाचं याच्यावरती चिंतन झालं आणि त्यामध्ये त्या बैठकीचं मर्मस्थान किंवा त्या बैठकीचं वैचारिक अधिष्ठान जे होतं ते असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माची संस्थापना करतायत, किंबहुना जे इस्लामच्या विरुद्ध जाऊन कार्य करतायत ते सगळं संपवलं पाहिजे. शिवाजी महाराज इस्लामचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत असं सांगितलेलं आहे.
हा सुद्धा दाखला आपल्याला शिवकालीन कागदपत्र किंबहुना शिवचरित्रावरती निर्माण झालेल्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करताना मिळतो. याच्या व्यतिरिक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये स्वतःचे विचार सुद्धा व्यक्त केलेले आहेत. ते स्वतःच्या भावाला समजून सांगताना म्हणतात की तुझ्या सैन्यात यवन वाढू देऊ नकोस, आणि त्यांची जर संख्या वाढली तर तुला जय मिळणे थोडंसं अशक्य होईल. ज्या वेळेस मिर्झा राजे शिवाजी राजांवरती चाल करून आलेले त्यावेळेस मिर्झा राजांना शिवाजी राजे म्हणतात, या संपूर्ण देशात पसरलेल्या इस्लामी सत्ताधीशांचं बीजच खोडून टाकून हिंदू धर्माची एक स्वतंत्र स्थापना करण्याची इच्छा आकांक्षा मी मनात घेऊन फिरतो. हे सुद्धा शिवाजी महाराजांनी सांगितलेले. याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी जो विचार व्यक्त केलेला आहे तो अनंत ठिकाणी आणि अनंत पटीने राष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांनी अनंत ठिकाणी जे विचार व्यक्त केले ते समकालीन कागदांमध्ये उमटलेले. तुम्हाला नवल वाटेल की छत्रपती श्री शिवाजी महाराजांची इंग्लिश रेकॉर्ड्स मध्ये रचना करत असताना असं सुद्धा सांगितलेलं आहे की छत्रपती श्री शिवरायांनी ज्या ज्या ठिकाणी गोमाता कापली जाते आणि जी मंदिरं मुद्दामून उद्ध्वस्त केले जात आहेत त्या प्रांतातल्या मशिदी उद्ध्वस्त करा असं सुद्धा शिवाजी महाराज सांगतायत. अनंत प्रांतांमध्ये शिवाजी महाराजांनी काम केलेलं आहे. दक्षिण दिग्विजय केला, तिथे निजामशाहीच्या सगळ्या बौद्धिक पारतंत्र्यात गेलेला समाज शिवाजी महाराजांनी बाहेर काढलेला आहे. महाभारतातल्या अनंत नीती तिथं वापरलेल्या आहेत. आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानामध्ये एक मुक्त विचार प्रस्थापित करत असताना यवनांची न्याय प्रणाली सगळी मोडून काढलेली आहे. संस्कृत अधिष्ठित शब्द हिंदू धर्माला दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त सगळं जे जे काही ते उत्कट भव्य आणि उन्नत होतं त्याचं रक्षण शिवाजी महाराजांनी देशाच्या कानोकोपऱ्यातून केलेले. आणि एक मराठा प्रांतावरती या महाराष्ट्रावरती एक विलक्षण असा वेगळा संस्कार छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी केलेला आपल्याला दिसतो. आणि शिवाजी महाराजांनी फार लहान वयापासून यवनांकडे कुठल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, यवन कसे संपवले पाहिजेत आणि यवनांचा संपूर्ण नाश करून हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा केला पाहिजे ह्या सगळ्या रचना आपल्या कर्माच्या माध्यमातून प्रस्थापित केल्या. म्हणून ज्यावेळेस फार मोलाचं मार्गदर्शन समर्थांना शंभूराजांना करायचं होतं आणि हे मराठा साम्राज्य कायम चालू राहिलं पाहिजे, हा देश रक्षणाचा धर्मरक्षणाचा हा फार मोठा विषय. याच्यासाठी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलिगी देणे कैसी असे, एकंदरीत शिवाजी महाराजांनी केलेल्या राष्ट्रीय कर्मांचं स्मरण करा असं संभाजी महाराजांना विशेष पत्रामध्ये साक्षात त्या पत्राला सोन्याचा सुगंध यावा आणि रोज देवासमोर ते पत्र वाचावं असं त्या पत्रामध्ये रचना साक्षात समर्थांनी केलेली आहे. आणि आपण ते कधी दुर्लक्षित करता कामा नये. आज सुद्धा आपल्या देशात वाढत चाललेला यवनांचा विकार संपवायचा असेल तर रोग अनेक आहेत, औषध एक आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराज. म्हणून शिवछत्रपतींनी आपल्या समोर प्रस्थापित केलेली इस्लामी दहशतवाद संपवण्याची एक विलक्षण दृष्टी आपण अभ्यासली पाहिजे आणि त्याच्यावरतीच आपण काम करत आपल्या भारत मातेला उज्ज्वल भव्य उत्कट केलं पाहिजे असं मला वाटतं.